सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत, त्यामुळे सगळेजणच थोडासा चेंज म्हणून गावी तरी जात आहेत किंवा पिकनिकला तरी जात आहेत. पण तुम्ही सुद्धा जर का खूप दूरचा प्रवास रेल्वेने करत असाल तर थोडेसे सावधान राहा, कारण गेल्या 4 दिवसांमध्ये 2 महिला धावत्या गाडीमधनं गायब झालेल्या आहेत. पस्तीस वर्षांच्या एम कणी या मुंबईतून नागरकोइल एक्सप्रेसमध्ये बसल्या. सोबत वडील होते, पती होते आणि 2 मुलं पण होती त्यांची. सोलापूरच्या आसपास सगळ्यांनी सोबत जेवण सुद्धा केलं आणि रात्री 10:30च्या सुमारास सगळे झोपून गेले. पण त्यानंतर एम कणी गायब झाल्या. ही घटना 11 मे रोजी घडली आहे आणि आता 15 दिवस लोटलेत, अजूनही एम कणींचा शोध लागलेला नाहीये. रायचूर और गुलबर्गा ये स्टेशन के दोनों स्टेशन के बीच में मेरी बहन गुल हुई. लोकल पुलिस स्टेशन में कंप्लेंट भी किए तो हम लोग का पहला रेलवे ने कंप्लेंट लिए नहीं. कम से कम 2-3 दिन हम लोग उधर इधर घूमते रहे. उसके बाद 14 तारीख को कंप्लेंट लिया गया. फिर वहाँ हम लोकल चैनल पे कंप्लेंट किए, लोकल पुलिस को कंप्लेंट किए. यहाँ तक हम लोग से कितना हो सकता था हम लोग अपना उधर पूरा 4-5 दिन उधर टाइम वेस्ट करके पूरा कितना कोशिश हो सकता था उतना कोशिश किए, मगर अभी तक कुछ पता नहीं हो रहा है हमारी बहन का. आणि गेल्या काही दिवसातली ही एकमेव घटना नाहीये. 8 मेला बदलापूरच्या अजिता मुरलीधरन मंगला एक्सप्रेसमध्ये बसल्या आणि एसी कंपार्टमेंटमधून त्या गायब झाल्यात. उडपी स्टेशनजवळ त्यांचा मृतदेहही सापडला. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय. फक्त ट्विट करून ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचाच प्रचार आणि गवगवा करू नका. यांची गरज आहे आम्हाला तुमची. या सगळ्या मिसिंगच्या ज्या आमच्या भगिनी आहेत, ज्या आपल्या परिवारासोबत जात असताना सुरक्षित नाहीयेत, मग महिलांची सुरक्षा कुठे आहे? मग जे तुम्ही काही एक नंबर काढताय, तुम्ही ॲप काढताय, त्याचा कुठे उपयोग होतोय? याचा कुठेच उपयोग होताना दिसत नाहीये. पण एसी क्लासमधून महिला गायब होणे हा गंभीर मामला आहे आणि ते दुसऱ्या दिवशी त्याची मृत्यूदेह हा ट्रॅकवर मिळणं हा मोठा एक गंभीर मामला आहे. असं असताना रेल प्रशासन गंभीर नाही, रेल मंत्री गंभीर नाही असा आमचा स्पष्ट आरोप आहे. 4 दिवसात 2 महिला चालत्या ट्रेनमधनं गायब झाल्या. त्यामुळे महिलांसाठी रेल्वेचा प्रवास किती सुरक्षित आहे असा प्रश्नही विचारला जातोय. सुरेश प्रभूंनी रेल्वे अर्थसंकल्पात सुविधांवर भर दिला, तसंच प्रवाशांच्या सुरक्षेवरही द्यावा अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न अखेरीस उपस्थित होतो. या संपूर्ण घटनेमध्ये सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, पण ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही नसल्यामुळे या महिलांचा छडा लागू शकत नाही. कॅमेरा पर्सन अनिल सह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई.